नमस्कार मंडळी, हसताय ना, हसत राहा. माझा मिनी व्लॉग बघत राहता. मित्रांनो, खूप लेट टाकतोय हा व्लॉग कारण की मला एडिट करायला टाईम नव्हता मित्रांनो. आणि हे वडील बसलेले, तर मित्रांनो विचार केला गावी आलो तर तुम्हाला माझा गावचा घर दाखवून देतो मित्रांनो. हा आहे आमचा गावचा घर मित्रांनो. खूप जुना आहे. आजकाल सर्वांनी चिऱ्यांची घरं बनवलेत. आमचा पण घर बनवायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला म्हटलं जुनाच घर दाखवून देतो आमचा. तर मित्रांनो हा असा आमचा हॉल आहे आणि इथे सर्व पसारा पडलेला, कारण की गावी आमच्या कोणच नाही राहत आमच्या घरामध्ये. आजी इथे मुंबईला असते आणि सर्व मुंबईला असतात. आणि ही मित्रांनो चूळ होती. आणि मित्रांनो हा बॅक फेसिंगचा काय असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो हा वॉशरूम वगैरे होता आमच्या इकडे. आणि ही पाठीमागे सर्व झाडं लावलेली आहेत. फणस, काजू, आंबा, नारळ. मित्रांनो जी फळं आहेत ती तुम्हाला सर्व इकडेच भेटतील मित्रांनो, कुठे जायची गरज नाही. असा आमचा कोकण असतो मित्रांनो. तर मित्रांनो हा आमचा आहे चिचगडचा एस.टी स्टँड. तर मित्रांनो ही बघू शकता गर्दी. आणि मित्रांनो हे बघा आमचं वडापाववाल्यांचं दुकान आहे मित्रांनो. हे तुम्ही चिचगडला आला असेल तर नक्की हा दुकानमध्ये वडापाव खाऊन बघा, अतिशय उत्तम लागतो मित्रांनो. आणि हे असं गावचा व्ह्यू. आणि मित्रांनो बघता बघता एस.टी पण आलेली. तर मित्रांनो ही एस.टीमध्ये चढायला गर्दी बघा. मला ड्रायव्हर असा बघत होता की काय करतोय आणि काय नाही मित्रांनो. तर ही मस्त गावची माणसं मंडणगडला चाललेली, काही कामास्तव जात असतील. तर मित्रांनो खूप मजा येत होती. नंतरला आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो, घरचा प्रवास. तर मित्रांनो आम्ही इथे पोचलेलो आणि हे काकांचा डान्स बघा मित्रांनो. काका काय खुश होते काय माहिती त्यांना काय झालेलं. तर ते डान्स करायला लागलेले मित्रांनो. मस्त मग आम्ही हॉटेलमधनं जेवण पार्सल घेऊन इथे मस्त रानामध्ये मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो मित्रांनो. हा असा निसर्गाचा मस्त पारू